शिवगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज निनादणार आहे तो अयोध्येत प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शिवगर्जना जे ढोलताशा पथक आहे नागपुरातील त्याच्या पथकातील सगळ्या सदस्यांना तिथे ढोलताशा पथकाचं वादन करण्याकरता अयोध्येत पाचारण करण्यात आलेलं आहे। खरं तर फार आनंदाची गोष्ट आहे आणि ज्याची प्रतीक्षा प्रत्येक भारतीयाला कोट्यवधी रामभक्तांना होती। तुम्हाला तशी संधी मिळते आहे प्रभू रामाच्या चरणी जाऊन ढोलताशा पथकाचं वादन करण्याची, काय भावना आज? भावना तर इतका आनंद आहे की आम्ही असं सांगू शकत नाही, पण आम्ही भाग्यवान आहे। मेन म्हणजे आम्ही शिवगर्जना ढोलताशा पथक आणि पथकातली सगळे सदस्य इतके भाग्यवान आहे की आम्हाला रामललांनी स्वतः तिथे बोलवलेलं आहे। श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या ट्रस्टतर्फे चंपतजी राय जे आहे महासचिव त्यांच्यातर्फे आम्हाला हे निमंत्रण आलेलं आहे आणि आम्ही खूप म्हणजे आम्ही स्वतः भाग्यवान आहे की आम्हाला तिथे रामललांनी बोलवलं आहे। हा कार्यक्रम आमचा 24 आणि 25 तारखेला अयोध्यामध्ये रामललाच्या समोर होणार आहे। किती जण पथकातले जाणार आहे आणि कशा पद्धतीचं वादन आहे, कोणती धून असणार आहे? आम्ही नागपुरातून 111 लोकांची टीम पोद्दारेश्वर राम मंदिरातून पूजा अर्चना करून ढोल नगाडे आणि फटाकेच्या घुसात आम्ही तिथून नागपुरातून अयोध्यासाठी रवाना होऊ आणि आम्ही असे 2 ते 3 असे धून असे सेट केलेले आहे। एक रामधून आहे आणि एक बजरंगबलीची धून आहे। ते रामललाच्या मंदिर आणि हनुमानगढी इथे आम्ही ते सादर करणार आहे। तर आपण बघू शकतो हे पथकातील इतर सदस्य आहे, त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया। खरं तर तीव्र अशा सगळ्या आनंदायी भावना आहे सगळ्यांच्या। प्रभू रामाच्या चरणी जाऊन तुम्ही ढोलताशाचं वादन करणार आहे, कसं वाटतंय? कारण इतक्या वर्षाची मेहनत आणि थेट अयोध्येत जायची संधी। खूपच छान वाटत आहे। पहिले तर ही खूप मोठी संधी आहे जे आम्हाला भेटली आहे, आपल्या पथकाला भेटली आहे आणि मी म्हणजे कनक टेटे ह्या पथकातली सदस्यच आहे। मला तरी खूप आनंद वाटत आहे की मी आजपर्यंत कधी रामललाचं मंदिर पाहिलं नाही आणि ही म्हणजे आमचे सौभाग्यच आहे की मला हा मंदिर खरं तर आनंद व्यक्त करू शकण्याचा त्याच्या शब्दात मावत नाही। अगदी ढोलताशा पथकाचं हे अनेक वर्षांपासून हे अथक प्रयत्न करत आहे, पण थेट अयोध्येतून त्यांना वादन करण्याकरता श्री प्रभू रामाच्या चरणी बोलवलेलं आहे आणि त्याचा हा सगळ्यांचा आनंद। अनेक वर्षांची ही मेहनत आहे आणि त्या मेहनतीचं फळ थेट अयोध्येत जाऊन मिळत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ सत्यशी सातपुतेसह अमर काणे, नागपूर।